त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, सध्याचे अपडेट्स काय? ऋषाली, सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती आहोत। CSMT या स्थानकामध्ये मध्य रेल्वेचं हे महत्त्वाचं स्थानक आहे परंतु या स्थानकावरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही वेळापूर्वी आंदोलन केलेलं होतं। काही महिन्यांपूर्वी ही मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये एक रेल्वेचा अपघात झालेला होता। त्यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झालेला होता। त्या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून एक इंटरनल चौकशी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली होती आणि या चौकशी समितीने दोन रेल्वे इंजिनियर्सला दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आलेली होती। परंतु या सगळ्या संदर्भात रेल्वे कर्मचारी संघटनेकडनं रोष व्यक्त करण्यात आलेला होता आणि वारंवार या सगळ्या संदर्भात प्रश्न जे आहेत ते रेल्वे कर्मचारी संघटनेकडनं विचारण्यात आलेले होते। परंतु या सगळ्या संदर्भातले कोणताही तोडगा जो आहे तो निघत नसल्यामुळे आज नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि या सगळ्या आंदोलनामध्ये मोटरमॅनचा देखील मोठा सहभाग होता। त्यामुळे काही काळाकरता संपूर्ण रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली होती। मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला आत्ता देखील पाहायला मिळते। परंतु थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सगळ्या लोकल जे आहेत त्या रेल्वे पटरीवरती थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत होतं, कारण की एकीकडे मोटरमॅनचं आंदोलन जे आहे रेल्वे प्रवाशांचं रेल्वे कर्मचाऱ्यांचं ते सुरू होतं। परंतु आता मात्र आपण पाहू शकतो की परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। जे आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी होते ते सध्या पुन्हा एकदा आपल्या कामावरती पुन्हा रुजू झालेले आहेत। त्यामुळे मध्य रेल्वेवरच्या ज्या लोकल आहेत